नमो बुद्धाय. जय भीम. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वैभववाडी यांच्या वतीने उंबर्डे येथील बुद्ध विहारामध्ये वर्षावास समाप्ती कार्यक्रम, समाजभूषण तानाजी कांबळे यांचा सत्कार सोहळा आणि 14 तास अभ्यास चळवळ अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्याबद्दलची ही संपूर्ण बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा. मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि स्वागत तालुका शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वासुदेव जुवाटकर यांनी केले. पुढे या बघा जागा आहे या ठिकाणी समारोप आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आपण प्रथम सुरुवात करूया आणि प्रथम आज रात्री विनोद जाधव हे बाबासाहेबांच्या सदानंद कदम आणि सदानंद उंबर्डेकर हे बाबासाहेब विनोद कदम आणि सदानंद या पुढे या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाई फुल्यांचा, सावित्रीमाई फुल्यांचा, माता रमाईंचा, माता रमाईंचा. आता दीप प्रज्वलित जनीकुमार करतील. एखाद्या महिलेला बोलू. अंजली आहे बघा, अंजली आणि इथून सुद्धा स्थानिक या उठ या उठ तू उठ, तुम्ही उठा, दोघे उठा, उठा 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 उठा. अरे तुम्ही उठा उठा उठा. काय उठायचा विचार करता? उठा. या अजून कोण पुढे येणार? या थांब 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 थांब. ए जरा उभी राहा. अगरबत्ती पण या ठिकाणी उपस्थित महिला आणि पुरुष लावतील. छान. जरा टाळ्यावर दे, टाळ्या वाजवा.
उभी लावायची, उभी लावायची म्हणजे ते चुकीत पडणार नाही खाली. हां आणि ती कापडावर यानंतर पंचशिला होईल. सामुदायिक पंचशिला होईल. आपल्याकडे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य आणि आंबेडकरी चळवळीतील भीमशाहीर जेनीकुमार कांबळे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज वर्षावासा सांगता समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या आधिपत्याखाली त्रिसरण पंचशील जो पूजापाठ जो कार्यक्रम असेल तो होईल. त्यानंतर धम्मप्रवचन होईल आणि मग तालुका शाखेनं आयोजित केलेले जे काही कार्यक्रम असतील ते पार पडतील. तालुका शाखेच्या वतीनं जेनीकुमार कांबळे साहेबांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्याने चालू करावा. या ठिकाणी आपण फार एक बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आणि या निमित्त या ठिकाणी आमचे आदरणीय महाराष्ट्र संध्या यूट्यूबचे चॅनलचे मालक, पत्रकार आणि समाजभूषण ज्यांना प्राप्त झालेलं आहे असे आमचे आदरणीय तानाजी कांबळे यांनी सूचना आणल्याप्रमाणे या ठिकाणी मी या पवित्र बुद्ध विहारामध्ये त्रिसरण पंचशील ग्रहण करत आहे. तुम्ही सर्वांनी हात जोडून या त्रिसरण पंचशिलेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. सामुदायिक होईल. तर या ठिकाणी त्रिसरण, बुद्धपूजा पाठ, भीमस्तुती आणि भीमस्मरण एवढ्याच या ठिकाणी गाथा होतील आणि त्यानंतर आपण प्रवचनाला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वांनी हात जोडा. तीन वेळा आपलं जे मस्तक आहे ते मस्तक जरा झुकवण्याचा प्रयत्न करा. कारण मांड्या प्रत्येकाला घालून बसणे जरा अवघडच आहे. कारण प्रत्येकाच्या तब्येती धम्मं नमामि संघं नमामि. बसा मांड्या घालून बसा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि.
अदिन्नदाना वीरमणि शिक्कापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्कापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिक्कापदं समादयामि सुरामेरयमज्जपमाजटाना वीरमणि शिक्कापदं समादयामि साधु 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 वन्नगन्धा गुणोपेतं केतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं पूजेन मीतेन लभाविमुखं उपमिलायति यथा इदं मे कायोत्तता याति विनाशभाव गणसारपेन तिमंसिनः त्रिलोकसीपं समुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकायवदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनभव धातु धातुगभ्रे लंकाय जम्बुदीपे तिलसौरवरे नागलोके चतुपे बुद्धस्य बिब्बे सकल दशदिशे केसलो माति धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं अनुजं बोधियं चं नमामि वन्दामि चेतियं सब्बष्टानि तु प्रतिष्ठितं शारीरिकधातु भूमबोधि रूपं सकलं सदा सकलं बीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरदोषं गौरवर्णं सुकाय अभयचिन्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि रत्नतु साधु वरदानतु आद्यकूलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञानसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा रतन स्वजन उद्धारा भगवंता मुचाकरा भक्त काजा चौदार संगरे शस्त्र धरे ताकरे कापला अरे उरे रौद्र रूपा मुक्ती पतकोनता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती मानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा. कार्यक्रम संपल्याच्या नंतर सरनेते बोल हात जोडा सर्वांनी. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्वी भवतु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता
सर्वभूतानां भावेन सदा सुतु भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घान् भावेन सदा सुखी भवन्तु ते इच्छितं पतितं तुयं क्षिपमेव समे झतु सभ्ये पुरेन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपन्नो रसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति इमिनाते समे झतु। साधु साधु साधु। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत गाव शाखा वैभववाडी या तालुका शाखेच्या वतीने वर्षावास समाप्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्याबद्दलची ही बातमी आहे। सुरुवातीला विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। वर्षावास समाप्ती कार्यक्रमाला महिला, भगिनी, पुरुष आणि तरुणांनी धम्म कार्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष करून वर्षावास समाप्ती कार्यक्रमामध्ये महिलांचा अशा प्रकारे सन्मान करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच 14 तास अभ्यास अभियान चळवळ शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांच्या संकल्पनेतून सुरू होत आहे। या 14 तास अभ्यास अभियान चळवळीचा शुभारंभ उंबर्डेतील बुद्ध विहारामध्ये वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला। सुमारे 35 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन नुकताच गौरव केला आहे। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वैभववाडी यांच्या वतीने या निमित्ताने तानाजी कांबळे समाजभूषण यांचा शानदार सत्कार करण्यात आला। अनेक मान्यवरांनी या निमित्त आनंद व्यक्त करून तानाजी कांबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। महाराष्ट्र शासनाने समाजभूषण तानाजी कांबळे यांना दिलेला हा किताब, ही पदवी, हा पुरस्कार वैभववाडी तालुक्याच्या इतिहासातील पहिला पुरस्कार आहे आणि त्याबद्दल अनेक मान्यवरांनी आनंद व्यक्त करून समाजभूषण तानाजी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष, शिक्षण तज्ञ आणि 14 तास अभ्यास अभियान चळवळीचे प्रणेते विश्वनाथ कदम सर, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आणि बौद्धाचार्य भीमशाहीर जयकुमार कांबळे, समाजभूषण ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष भीमराव तळवडेकर, बापू जाधव कुंभवडेकर, तालुका शाखेचे अध्यक्ष वासुदेव जुवाटकर साहित्यिक, सरचिटणीस विनोद जाधव, कोषाध्यक्ष सदानंद कदम, पर्यटन उपाध्यक्ष संदीप खांबाळेकर, समीर जाधव, प्रकाश जाधव, देवीदास यादव, दिनेश कदम, सुरेश कदम, आरती तानाजी कांबळे, राखी कदम, सुलक्षणा जाधव, श्रेया कदम, सुजाता यादव, सुषमा जाधव, ईशा कदम, मंगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर वर्षावास समाप्ती मालिका
आणि अन्य विविध कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वैभववाडी या शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वासुदेव जुवाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर तालुका शाखेचे सरचिटणीस विनोद कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित महिला मंडळ, त्याचप्रमाणे वैभववाडी तालुका प्रथम क्रमांक 10 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्काराने सन्मानित केलेले आमचे पत्रकार बंधू, ते पत्रकार तानाजी भोंडकर, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आमचे केंद्रीय शिक्षक प्रदीप कुमारजी, त्याचप्रमाणे सदानंद उंबर्डेकर, आणि ती नावं सर्वांची घेतो, विनोद जाधव, सरचिटणीस विनोद कदम जाधव कदम म्हणा. कदम, हां, हे आमच्या भारतीय बौद्ध महासभा शाखा वैभववाडी याचे सरचिटणीस आहेत. सदानंद उंबर्डेकर हे खजिनदार आहेत. मी अध्यक्ष वासुदेव जुवाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संदीप कांबाळेकर, समीर सदानंद जाधव कांबाळेकर, प्रकाश जाधव, देवीदास यादव, दिनेश कदम, खजिनदार सचिन जाधव, सुरेश कदम, राखी विनोद कदम, विलक्षणा सचिन जाधव, श्रेया विनोद कदम, सुजाता काशीराम यादव, सुषमा लक्ष्मण जाधव, आरती तानाजी कांबळे, सुषमा कदम, दीक्षा कदम, मंगेश मनोहर कदम, हे सर्व उपस्थित. तसंच काही लोकांची नावं राहून गेली असतील तर त्यांची मी क्षमा मागतो, परंतु या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि तुमच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आम्ही वर्षावासाचा कार्यक्रम आणि धम्मप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने उंबर्डे या मुक्कामी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करताना मला फार अभिमान वाटतो की पहिल्या प्रथमच आमची जी वैभववाडी शाखा भारतीय बौद्ध महासभेची आणि त्या बौद्ध महासभेच्या नवीन आमची कार्यकारिणी अजून सर्व जाहीर झालेली नाही आहे, तरी काही ठराविक पदं आम्ही घेऊन या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रमाला उपस्थिती तुम्ही दर्शवली, त्यामुळे त्या सर्वांचे मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आमचे 14 तास अभ्यास अभियानाचे प्रणेते शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी यावेळी या अभियानाची बद्दलची आपली भूमिका थोडक्यात स्पष्ट केली. आम्ही तर त्यावेळी आम्ही एकाच वेळचे जवळजवळ त्यांच्या ते वयाने ते ज्यावेळी धम्म चळवळ चालू होती त्यावेळी आमचे लोक पायी या अखंड दऱ्याखोऱ्या चालून धम्माची चळवळ चालवित होते. आणि त्यावेळी ते गायन पार्टी घेऊन प्रत्येक गावात जायचे. आणि ते आज आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आहेत. आणि ते केंद्रीय शिक्षक असून बौद्धाचार्यही आहेत. तरी त्यांनी आता पुढील कार्यक्रम चालू करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. आणि मरुद्या या विषमतावादाविरुद्ध जगाने जगूया असा ह्या जगातील मानवतेला महान संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध या तमाम भारतातील शोषित पीडित समाजाचा उद्धार करणारे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक
आणि पहिले अध्यक्ष बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र प्रतिमांना विचाराने अभिवादन करतो। आज दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वैभववाडी आणि वैभववाडी तालुका शाखा अंतर्गत उंबरडे या शाखांनी या ठिकाणी वर्षावास हा संपलेला आहे। आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत आपल्याकडे वर्षावासाचे कार्यक्रम होत असतात प्रत्येक गावोगावी, आणि त्या पद्धतीने जिल्हा शाखा आयोजन करत असते। जिल्हा शाखा तालुका शाखा यांच्या वतीने प्रत्येक गावागावामध्ये वर्षावासाचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात। तर वैभववाडीमध्ये हा सांगता समारोह आपल्या वैभववाडी तालुका शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी हा होत आहे। आणि या कार्यक्रमाला जोडून धम्मचक्र प्रवर्तन हा एक होऊन गेलेला आहे, कारण हा धम्मचक्र प्रवर्तन दिन मला वाटतं 5 तारीखला झालेला अशोक विजयादशमीच्या दिवशी, आणि 14 तारीखला सुद्धा काही लोक साजरे करतात। तर ती 14 तारीख सुद्धा उलटून गेलेली आहे। तरी सुद्धा आपण बुद्धिस्ट असल्यामुळे जे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आमचे धर्ममित्र पत्रकार आणि ज्याने मुंबईमध्ये पूर्ण सर्व्हिस केली असे तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे, खूप त्यांना एक सामाजिक कार्याची आवड असणारे असे याही वयामध्ये ते करू इच्छितात, कार्य करू इच्छितात असे तरुण झाले आहेत। असे आमचे हे तरुण आदरणीय वासुदेव जुवाटकर, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आमचे मित्र सरचिटणीस म्हणून ते कुंभोडा ग्रामपंचायतीमध्ये आज ते सरपंच आहेत आणि सरपंच पदावरती राहून त्यांनी बरीचशी आपल्या गाव विकासाची कामं जे त्यांनी केलेली आहेत करत आहेत। आणि तो सुद्धा एक आपल्या विकासाचा एक भाग आहे। तो राजकीय आपला विकास आणि बौद्धिक विकास हा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून होत असतो। जास्तीत जास्त बुद्धाचं तत्वज्ञान, जास्तीत जास्त भगवान बुद्धाची शिकवण, त्याची मूल्ये, त्यांचं आचरण, त्यांचा जो संस्काराच्या अंगाने जे काही उद्देश असतील ते शिकवले जातात, ते सिद्धांत या सर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे शिकवण दिलेली आहे। त्या सुद्धा शिकवणीचं तुम्हाला या ठिकाणी जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी। आपला कार्यक्रम सुरू होता होता या ठिकाणी माझी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग या शाखेचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम सर, विश्वनाथ कदम सर हे कसाबच्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत आणि उत्कृष्ट ते मार्गदर्शन करतात। आपल्या धार्मिक सुद्धा या संस्थेमध्ये ते सक्रिय आहे, बालपणापासून ते सक्रिय आहे। त्यांना समजून लागल्यापासून ते आजपर्यंत ते सक्रिय राहून आपलं धर्म प्रचार प्रसाराचं कार्य करत आहे। त्यांचं गाव कोटले, तालुका मालवण या ठिकाणाहून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे धर्ममित्र, आमचे सहकारी कणकवली तालुका शाखेचे एक सक्रिय सभासद
जिल्ह्याचे पर्यटन आहेत ना? जिल्हा ना? सातत्यपूर्ण शाखेला सहकार्य करणारे जिल्हा आणि पर्यटन. आता सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे पर्यटन विभागाचे ते प्रमुख आहेत असे माझे धर्ममित्र आदरणीय भीमराव तळवडेकर जय भीम. हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांचं सुद्धा आपण सर्वांनी स्वागत करूया. यानंतर माझे मित्र धर्ममित्र आमचे विनोद, त्यांच्याबद्दल मी बोलत होते. ते आमचे सरपंच आहेत आणि या वैभववाडी तालुका शाखेचे ते विद्यमान सरचिटणीस आहेत. तर असे माझे मित्र विनोद हे सुद्धा या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. खरं म्हणा ती यजमान आहेत या कार्यक्रमात. त्यानंतर माजी तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलचे मालक, त्याचप्रमाणे पत्रकार आणि समाजभूषण असे भूषणावह तुम्हा आम्हाला भूषणावह असे आमचे पत्रकार तानाजी कांबळे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे आज जवळजवळ 30-35 वर्ष ज्याने या वैभववाडी तालुक्याची धुरा सांभाळली आणि आजही ते सांभाळत आहेत. इथले जे आपले काही सभासद आहेत वैभववाडी तालुक्यामध्ये, त्या वैभववाडी तालुक्यातील सभासदांना अन्य कुठेही ते जाऊ देत नाहीत. धार्मिक त्यांचं जे काही विधी संस्कार विधी जे असतील ते पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असणारे आणि त्यांच्यासाठी जीवाचा आटापिटा करणार, परंतु त्यांचं कार्य पार पाडून देणार असे एक मानसिक बळ देणारे या तालुक्यामध्ये आणि या तालुक्याची धुरा अर्थात अध्यक्षपद ज्याने अनेक वर्ष सांभाळले असे माझे धर्ममित्र आदरणीय सदानंद कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्वागत करूया. या ठिकाणी सचिन जाधव तळवड्याचे आहेत. तसेच त्यांची मिसेस गेल्या आपल्या बौद्धाचार्य श्रावण शिबिराला ती बसलेली होती. तिनं 10 दिवसाचं शिबिर केलेलं आहे. अशी माझी भगिनी जरा उठून तुम्ही जय भीम करा. जय भीम. 10 दिवस शिबिरामध्ये बसून तिने धर्मज्ञान आत्मसात केलेलं आहे. अशी ही माझी भगिनी, तिनं त्याग केला आहे आपल्या संसारातून वेळ काढून पत्नीचा, आपल्या मुलांचा, आपल्या कुटुंबाचा 10 दिवसासाठी त्याग करून ती त्या शिबिरामध्ये बसली. तेवढं मोठं योगदान आहे. आपण एक दिवस देऊ शकत नाही, कार्यक्रमासाठी एक दिवस देऊ शकत नाही, पण तिने 10 दिवस जो त्याग केला तर मनापासून ते तिथं हार्दिक अभिनंदन. तर या ठिकाणी बापू जाधव आमचे कुंभवड्यावरून आता जे बोललात ते तर अशा या माझ्या भगिनी विशेष करून या आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मराठा समाजाचे आहेत. हा आणि विशेष हे सांगायचं राहिलं, विशेष म्हणजे आपल्यासाठी अभिमानास्पद की त्या मराठा समाजातील आहे. वाजवा टाळ्या. बौद्ध धर्म आत्मसात तिनं करण्यासाठी तिची जी उत्सुकता, तिची जी मानसिकता आहे ही वाखाणण्यासारखी आहे किंवा आम्हाला एक आदर्श घेण्यासारखी आहे. आज हे आपल्या पूर्वपार ज्या बौद्ध आहेत, म्हणजे आई वडिलांपासून ज्यांनी बौद्ध म्हणून सांगत आलेले आहेत आणि सांगतायत की माझे आई वडील यांनी दीक्षा घेतली, त्यांच्या पोटी मी जन्म घेतला, मी सुद्धा बुद्धिस्ट. कशा बुद्धिस्ट होऊ शकता? हा एक प्रश्न आहे. तुमच्याकडे प्रश्न करा, मी कशी बुद्ध होऊ शकते की ज्यावेळेस मी 10 दिवस बसेन
आणि बौद्ध धर्म ऐकून घेईन, आत्मसात करेन, शिकेन, त्याच वेळी खऱ्या अर्थाने मी बुद्धिस्ट असेल. तेव्हा या ठिकाणी तुमचा खरंच एक आदर्श घेण्यासारखा एक मराठा समाजातील आपल्या बौद्ध समाजामध्ये हे आली आणि तिने हा धर्म स्वीकारून तिला तुला आत्मसात केलेला आहे. त्याबद्दल खरंच थोडेसे आपण सर्वांच्या वतीने प्रामुख्याने मी माझ्या वतीने म्हणजे अंतस्करणपूर्वक त्या माझ्या भगिनीचं मी अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर बापू जाधव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कुंभवड्यावरून राखी कदम आहे, सुमित कदम आहे, श्रेया कदम आहे, त्याचप्रमाणे सुजाता काशीराम यादव या नादवड्यावरून आमच्या भगिनी आहेत, उपस्थित राहिल्या आहेत. कुठे आहे त्यांनी जरा थोडं उठून उद्या जय भीम करा, जय भीम करा. सुजाता उभ्या राहा, जरा उभ्या फक्त राहा. जय भीम. या वयाच्या हिशोबाने या कार्यक्रमामध्ये फार आवडीने आलेले आहे आणि तिला ऐकायचंच आहे. बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध शिकवा, बुद्ध म्हणजे काय ते तिला ऐकायचं आहे या वयात. तर त्यानंतर देवदास पांडुरंग यादव हे नापण्यावरून आहे. त्याचप्रमाणे थांबाळ्यावरून आमचे संदीप जाधव कांबळे, संदीप कांबळे आहे, समीर कांबळे आणि त्यांच्या तत्सम सोबत आलेली सर्व कांबळ्यावरून मंडळी. त्याचप्रमाणे दिनेश कदम हे मुंबईतील आहेत, स्थानिक या शाखेमध्ये आहेत ते दिनेश जय. या आणखी सर्व महिला या महिलांमध्ये आपल्या तानाजी कांबळेच्या विशेष अंजली या आमच्या बहिणीची नावं या ठिकाणी मला उपलब्ध झाले नाही, तरी सुद्धा मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून शरयू ही एक शिक्षिका आहे, शरयू कदम, शरयू कदम ही शिक्षिका सुजाता कदम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तर सर्व या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बाल बालिका, उपासक उपासिका तुम्हा सर्वांना मी सहर्षाने जय भीम करतो. आणि उंबर्डे गावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 14 तास अभ्यास चळवळ याचा या ठिकाणी प्रारंभ होत आहे. आणि या प्रसंगी उपस्थित या तालुका शाखेचे सन्माननीय अध्यक्ष जुवाटकर साहेब, सचिव विनोद कदम, समाजभूषण पत्रकार तानाजीराव कांबळे साहेब, शाहीर जनीकुमारजी कांबळे साहेब, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष भीमराव जाधव साहेब, खजिनदार सदानंद कदम आणि सर्व महिला भगिनी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या अभियानाचा आज समारोप होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शुभारंभ होत आहे. शुभारंभ होत आहे आज या अभियानाचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातून 14 तास अभ्यास चळवळ या ठिकाणी सुरुवात होत आहे. या प्रसंगी तानाजीराव कांबळे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना देखील आपल्या या अभियानाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांतिवाद ज्योतिबा फुल्यांचा जय. क्रांतिवाद ज्योतिबा फुल्यांचा जय.
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा।